च्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जी आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जी आहे आमची बाजू ऐकून जी आहे योग्य असं सत्याच्या बाजूने जो आहे तो भाऊ साहेबांची यापूर्वीच महाराष्ट्र घोटाळ्यातून निर्दोषमुक्त आली, काल ईडीने देखील दोषमुक्त केलंय. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया तुमची पहिली? अतिशय सर्वजण जे आहे आनंदी आहेत, कारण का गेले 10 वर्ष जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी ACBची होती त्याच्यातून जे आहे 2021 साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या, त्याच्यामध्ये शेड्यूल ऑफेन्स, प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय. तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जी आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जी आहे आमची बाजू ऐकून जी आहे योग्य असं सत्याच्या बाजूने जो आहे तो निकाल दिलेला आहे.